पालेभाजी खायला सर्वजण नाक मुरडत असतात, तर मी आज विचार केला आपण मसूरच्या डाळीमध्ये मायाळू भाजी तुम्ही ऐकली असेल तर, पण मी आज तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती. ही भाजी टाकून आपण एक डाळ बनवणार आहे. हॅलो, मी तुमची होस्ट आणि दोस्त योगिता. माझ्या इझी आणि सिंपल रेसिपीज विथ योगितामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आणि नेहमीप्रमाणे मी घेऊन आले आज नवीन पालेभाजी, म्हणजे आपली मायाळूची भाजी. हिला पोळी साग पण म्हणतात काही लोक, ग्रीन स्पिनिच पण म्हणू शकतो आपण तिला. तर अशी भाजी मी धुवून बारीक चिरून कापून घेतलेली आहे. यामध्ये मी शेंगा टाकते. पालेभाजीचं महत्त्व मी तुम्हाला यापूर्वी पण भरपूर सांगितलेलं आहे. या पण पालेभाजीचं महत्त्व आहे ते मी तुम्हाला पुढे सांगेनच व्हिडिओमध्ये. यामध्ये बघा, मी ही भाजी कापून चिरून घेतली पूर्ण, आणि यामध्ये मी ह्याचे दांडे पण वापरलेले आहेत. आपल्या शेवग्याच्या शेंगा पण घेतलेल्या आहेत. तसंच बाजूला मी मसूरची डाळ 1 वाटी, फुल मोठी वाटी धुवून पाणी ठेवलं, याच्यामध्ये भिजवत ठेवलंय. 1 मोठा कांदा कापून घेतलाय, बारीक चिरून घेतलाय. 1 टोमॅटो आहे छोटावाला, तो कापून घेतलाय. लसूण आणि मिरची आणि बाकी फोडणीचं साहित्य मी तुम्हाला पुढे दाखवते. तर चला आपण आता रेसिपी करून घेऊया. कोकणात आणि संपूर्ण महाराष्ट्रात मिळणारी, कुठेही उगवणारी अशी वेलभाजी म्हणजे औषधी गुणधर्म असणारी मायाळूची भाजी. मी कढई तापायला ठेवलेली आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सर्व भाजी ही डाळ कुकरला लावू शकता, पण तुम्ही एकदा जर अशी करून बघाल ना तर डाळ एकदम मस्त शिजते आणि खुलते डाळ, टोपात बनवता तर तसं एकदा करून बघा. आपण आता फोडणीचं साहित्य सगळं जमा करूया. राई जिऱ्याची फोडणी टाकणार आहे मी. ही भाजी खाण्यासाठी आणि भाजीसाठी पण वापरली जाते. मायाळूच्या पानांचा रस लोण्यात मिसळून जर लावला तर भाजलेल्या जखमांवर आराम मिळतो. सांधेदुखी, गुडघेदुखी, डोकेदुखी कमी करण्यास आणि आपल्या शरीराची सूज कमी करण्यास ही भाजी खूप मदत करते. भूकवर्धक, पित्तनाशक, ज्वरनाशक अशी ही भाजी पचनास मदत करत असते. थोडी गोडसर आणि तुरट चवीची असते. पायल्सवर पण अधिक उपायकारक असल्यामुळे ही भाजी सर्रास खावी. चला आता आपण फोडणी करूया डाळीची. अशी डाळ तुम्ही एकच बनवली ना तर तुम्हाला जेवणासाठी बाकी इतर काही वस्तू बनवायची गरज नाहीये. गरमागरम भातावर किंवा भाकरीवर सर्व करू शकता. तर आता आपण, मी अंदाजे घेते, तुम्ही 2 चमचे तेल घ्या. याहून जास्त तेल घ्यायची काही गरज नाहीये, 2 चमचे तेल बस आहे. तेल गरम झालेलं आहे. आपण टाकूया जिरे. 1 चमचा जिरे, 1 चमचा राई. राई आणि जिरे तडकलं की आपण मिरची आणि लसूण टाकायचं आहे. थोडा गॅस स्लो ठेवा, अंगावर उडेल तुमची. कांदा टाकून घेऊया. सॉरी, मी इथे एक सांगायला विसरले. कांदा नरम झाल्यावर त्यामध्ये पाव चमचा हळद आणि 1 चमचा मी लाल मिरची पावडर टाकून हे परतून घेते आहे. जर तुम्हाला अधिक तिखट हवं असेल तर त्यामध्ये तुम्ही तुमच्या घरातला केलेला मसाला 1 चमचा टाकू शकता. आम्हाला जास्त तिखट चालत नाही, त्यामुळे मी फक्त काश्मीरी लाल मिरची पावडर टाकले. मसाला चांगला परतून झाल्यावर यामध्ये आपण मायाळू जो चिरून ठेवला होता चांगला तो टाकून घेऊया आणि भाजी चांगली परतून घेऊया.
जरा आपण ही थोडा वेळ तेलावरती हे करूया, शिजून घेऊया. चांगली झाकून 5-10 मिनिटं ठेवा. थोडी नरम पडली की आपण यामध्ये डाळ टाकून शिजवायची. थोडं शिजून देऊया. तर आपली भाजी बघा गरम झालेली आहे. आपण यामध्ये आता ही डाळ धुतलेली मिक्स करून घेऊया आणि आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पाणी यामध्ये टाकून शिजायला ठेवूया. कुकरमध्ये तुमची फास्ट बनेल, पण डाळीला जी चव येते ना ती नाही येणार. तर आता आपण यामध्ये पाणी टाकूया. त्याप्रमाणे मिठाची चव चेक करून घ्या. डाळ शिजत असताना मी यामध्ये टोमॅटो पण घालून घेते, म्हणजे ते पण त्या डाळीबरोबर शिजून जातील. आता डाळीमध्ये किती पाणी पाहिजे ते चेक करून घ्या आणि शिजायला ठेवू. माझ्या अशाच छोट्या छोट्या रेसिपीजला जाणून घेण्यासाठी माझ्या इझी आणि सिंपल रेसिपीज विथ योगिताला अवश्य सबस्क्राईब करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. घंटीचं बटन अवश्य दाबा. थँक्यू. मीठ आपण म्हणजे तुम्हाला जेवढं लागतं त्याप्रमाणे मिठाची हे ठेवा, क्वांटिटी ठेवा. नंतर परत टाकता येईल, पण आताच एकदम टाकू नका, जास्ती खारट होऊ शकते भाजी. तर आता आपण हे चेक करून घेऊया. भाजी शिजली, आता डाळ शिजायची बाकी आहे. तर अशा प्रकारे आपली स्वादिष्ट आणि हेल्दी अशी मायाळू आणि मसूरची डाळ तयार झालेली आहे. तुम्ही पण तुमच्या घरी करून बघा आणि मला कमेंटद्वारे अवश्य कळवा की तुमच्या घरी कशी झालेली. थँक्यू.